लष्करी हेलिकॉप्टरची परेड, वाहनांचा भव्य ताफा, सगळीकडे पोलीस बंदोबस्त आणि अनेक ठिकाणचे रस्ते बंद असा काहीसा अनुभव सोलापूरकरांनी बुधवारी घेतलाय। सगळीकडे एकच चर्चा होती, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यात सब कुछ मोदी हा अनुभव सोलापूरकरांना आलाच, परंतु सामान्य नागरिकांना मनस्तापही सहन करावा लागला। पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त, मोदी येणाऱ्या रस्त्यांवर विशेष पथक, रस्ते बंद, हो मैदानावर 3 लष्करी हेलिकॉप्टरची परेड याचा अनुभव सोलापूरकरांनी घेतला। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं होम मैदानावर आगमन झालं। यावेळी राज्यपाल के विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं। त्यानंतर त्यांचा कारवा पार्क स्टेडियमकडे रवाना झाला। मोदी ज्या मार्गावरून पार्क स्टेडियममध्ये जाणार होते त्या मार्गावर प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जागोजागी रस्ते ब्लॉक करण्यात आले होते, त्यामुळे नागरिकांना बराच वेळ एकाच ठिकाणी अडकून पडावं लागलं। लकी चौक ते पार्क चौकाकडे जाणारा रस्ता, सरस्वती चौकातून पार्क चौकाकडे, तसंच रामलाल चौकाकडे जाणारा रस्ता, डफरीन चौकापासून पार्क चौकाकडे जाणारा रस्ता, मार्केट पोलीस चौकी ते सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता। मोदींच्या सभेसाठी येणाऱ्यांना 1.5 ते 2 किलोमीटर पायपीट करून सभास्थळी यावं लागलं। मोदींच्या दौऱ्यानिमित्त संपूर्ण शहरातच प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शिवाजी चौक, मेकॅनिक चौक, लकी चौक, सरस्वती चौक, पार्क चौक, भैया चौक, रामलाल चौक, रेल्वे स्टेशन, डफरीन चौक, होम मैदान या परिसराला पोलीस छावणीचं रूप आलं होतं। संशयित काही दिसल्यास त्याची तपासणी देखील करण्यात येत होती। सकाळी 10 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत ही स्थिती होती। दुपारी 12:55 मोदींची सभा संपली, त्यानंतर लागलीच मोदी पुन्हा होम मैदानाकडे रवाना झाले। त्यावेळी मोदींच्या गाडीमध्ये राज्यपाल के विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते। होम मैदानावर या दोघांसह जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे तसंच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांना निरोप दिला। त्यानंतर मोदींचं हेलिकॉप्टर आकाशात झेपावलं। मोदींच्या सभेमुळे सोलापूरकरांना मात्र थोडा मनस्ताप सहन करावा लागला। मात्र या दौऱ्यामुळे सोलापुरात काही चांगली कामं झाल्याचं पाहायला मिळालं। काही ठिकाणचे रस्ते नीट आणि स्वच्छ झाले, भिंती रंगवल्या गेल्या, डिवायडरमध्ये झाडं लावली गेली। सोलापुरातील प्रत्येकाच्या तोंडी फक्त मोदींच्याच दौऱ्याची चर्चा ऐकायला मिळाली।